नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या जस्ट नेहाज डेली ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आता मी चाललो देवरू करंजारी, असं आम्ही फिरायला चाललेलो आहोत सगळे मिळून. परत एकदा मी कुठे आलोय? प्रभानवलीला माझ्या आत्याकडे आलोय. तर मी माझ्या आत्याकडे आले आणि माझ्या आत्याची नातवंड बघा अभ्यास करतायत. तर हे मी आले ना बघितलं तर हे मस्त चांगलं आहे. सायन्सचा अभ्यास करतोयस ना तू? मग मॅथ्स हिस्ट्री करतोय, हिस्ट्रीचा अभ्यास करतोय. आणि ही आमची छोटूशी, ही माझ्या भावाची मुलगी आहे छोटू. इंटुकली तुझं स्वरा पण अभ्यास करते. स्वरा तू कोणत्या स्टँडर्डला आहेस? फर्स्ट स्टँडर्डला आहे स्वरा. फर्स्ट स्टँडर्डला आहे आणि स्वरा पण खूप छान अभ्यास करते. स्वराचं हँडरायटिंग पण फार सुंदर आहे. स्वरा, माझं यूट्यूब चॅनल आहे आणि आता तू यूट्यूबवरती येणार. मी तुझा व्हिडिओ टाकणार यूट्यूबला. चालेल ना? तुला आवडेल ना? मला इथे एक दे ना, पप्पी दे ना याची, मग तू किच्ची दे. मग मी येते ना कधीतरी तुमच्याकडे अचानक. मी अशी भरपूर माणसं घेऊन येते. मागच्या वेळेला पण आले होते, आठवतं का तुला? आम्ही दुपारचं आलो आणि मग आम्ही जेवलो वगैरे, आठवतं? हां, मी शुभा आत्या आहे. तुझ्या बाबांची मी बहीण आहे. तर ही माझी आत्या. हां, तर हिला भेटायला आम्ही आलेलो आहोत. तू सोमला ओळखलंस? हो. हां, तर सगळ्यांना तर आत्या जरा थोडीशी माझा व्हिडिओ मी यूट्यूबला हे टाकणार आहे. तुम्हाला माहिती आहे का माझं यूट्यूब चॅनल आहे? तर ही माझी आत्या. आणि आईचं काय तुझ्याने सांगितलं? आई आली आहे, आई मुरात आली आहे. हो, आणि आता आई गणपतीपर्यंत राहणार आहे. आता ॲक्च्युली तिला मला आणायचं होतं इकडे. मी तिला सांगितलं होतं की मी तुला अक्काकडे घेऊन जाईन, आपण प्रभानवलीला जाऊया. ही गँग भरपूर होती आणि तिला कसं बसायला थोडी जागा जास्त लागते. पायामुळे तिला ॲडजस्ट नाही करू शकत ना. आमच्याकडे येऊ शकेल 4 दिवस? नाही, काय माहिती नाही. 4 दिवस येऊ शकेल की नाही माहिती नाही. आणायला पाठवेल ना मग? हां, आणायला पाठवलं तर कदाचित राहील पण ती. पण एकदा आकाची तिची भेट घालून द्या काय पण करून. आणि हे माझे काका आहेत. ते लहान असताना पण आठवणीने खाऊ वगैरे घेऊन यायचे. तर असे माझे हे काका. बंधू, आम्ही यांना बंधू म्हणतो. मी लहानपणी आकाकडे राहायला यायचे. मला खूप म्हणजे मी इमोशनली खूप आकाबरोबर अटॅच्ड आहे, माझ्या आत्याबरोबर. मी 1 दिवसासाठी 2 दिवसासाठी कितीही दिवसांसाठी आले तरी मी माझ्या आत्याला भेटायला येते. आता तिची तब्येत बरी नाही आहे. मी खूप जास्त अटॅच्ड आहे. जशी आत्या म्हणजे मोठ्या बहिणीसारखीच आहे. माझी आई आणि ती दोघी नणंद भाऊजया मायलेकींसारख्याच राहिल्या. माझ्या आईला आत्या माझी वहिनी कमी समजते आणि आई जास्त समजते. सो माझ्या आईनी पण हे नातं खूप जपलं होतं. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की माझी आत्या खूप लवकर बरी व्हावी आणि तिने बोलावं. आत्या बोलू नाही शकत आहे. मी लहानपणी ज्यावेळेला आत्याकडे यायची, ही विहीर आहे, तर त्या विहिरीवर आम्ही पाणी वगैरे भरायचो. आता तिथे मोटर वगैरे सगळे लावलेली आहे. तर असं हे माझ्या आत्याचं घर आहे. खूप मोठं घर आहे माझ्या आत्याचं. पण आता तिची तब्येत बरी नाही आहे. सो एक अटॅचमेंट आहे फुल. हो. ए चला, टाटा बाय बाय. आता निघूया सगळे. ज्ञानू आजी काहीतरी म्हणते बघ. ही महेश दादाची, ओळखलंस ना? हा ज्ञानू. हा, हे ज्ञानूला आजोबांनी दिले, गिफ्ट दिलंय. हा, लाईन दिली आणि असं गळ्यातच घालून दिलेलं आहे. हा, एकच घे. चला, बाकीच्यांनी सगळ्यांनी चॉकलेट घ्या. ए आता तुला काय घे ना. हा, याला सांगा. वहिनीने एकदम लहान मुलांसारखे चॉकलेट घेतले. हा, एवढे. आणि तुला काय ते घे, चिराग फलेरो घे. हा,
चिराग फलेरो घेतोय. अरे हे बघा आम्ही 4 घेतो बस. हा जेवढे पाहिजे तेवढेच घे. बाबाला दे बाबाला. हा चला बंधू येऊया. हा आम्ही आज करंजारीत आलोय. मे महिन्यात जिथे आम्ही लग्नाला आलो होतो तर त्या बहिणीच्या घरी इथे आलेलो आहोत. इथे काजू फॅक्टरी आहे. आता मी इथे काजू फॅक्टरी पण बघणार आहे. आणि हे माझ्या बहिणीचं घर तुम्ही यापूर्वी पण पाहिलेलं आहे. त्या बहिणीला भेटायला आलो. आज आम्ही पूर्ण फॅमिली एकदम फुल फिरायच्या मूडमध्ये आहोत. सगळीकडे जातो आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाची एक आठवण आहे की माझ्या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यात जास्त चांगला चाललेला जो व्हिडिओ आहे तो इथला आहे. आणि ते मी तुम्हाला दाखवते. आंब्याची आमराईमध्ये जेव्हा आम्ही गेलो आणि आंबे गोळा केले तर ते हे ठिकाण. आज मी काजूची फॅक्टरी इथे शूट करणार आहे आणि तुम्हाला ती पुढच्या एपिसोडमध्ये बघायला मिळेल. मी खूप शूटिंग केलं आहे पण काही एपिसोड मला अजून टाकता येत नाही आहेत कारण मी जिथे गावाला राहते तिकडे इंटरनेटचा आता प्रॉब्लेम झाला पावसामुळे. सो मला कुठलेही एपिसोड टाकता आलेले नाहीत त्यामुळे माफ करा. पण मी मुंबईत परत आले की बॅक टू बॅक इकडचे सगळे व्हिडिओज येणार आहेत. आम्ही ताई, मी आणि राधा आम्ही ज्या बागेमध्ये आंबे गोळा केले बघ ज्या बागेमध्ये आम्ही आंबे गोळा केले ते हीच बाग आहे. आणि आता आम्ही परत इकडे आलेलो आहोत. सोहमला जरा ये सोहम. हे बघ सोहम मी तुला सांगू का इकडे वगैरे आम्ही आहे ना तिकडे गेलो ना वरती ते एका पॉईंटला रस्ताच चुकलो आम्ही की अरे कुठे कुठे गोळा करून ठेवलेले आंबे. आणि मग शोधत राधाने मी राधा म्हणते नाही ह्या झाडाखाली ठेवलेत त्या झाडाखाली ठेवलेत. सो असं हे सगळं आहे. मस्त आहे ना बाग. मेंटेन आहे. त्यांनी असं फिरायला पण बघ ना असं काय पावसाळा आहे म्हणून थोडं रान वगैरे वाढलं असेल पण तरी इथं एवढ्या एरियात तर काहीच नाही आहे. ते खूप मेहनत करतात म्हणजे मेंटेन ठेवतात. बरोबर असं इझिली नाही आहे होत. आणि बागायतदार माणूस असल्यामुळे ज्या माणसाला बागाशी प्रेम असतं बागांशी ते करतातच. So असं आहे. तर हा होता माझा आजचा व्लॉग. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत डू लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल नेहाज डेली व्लॉग. थँक्यू.